झालेला आहे आणि अशाच प्रकारचा सपोर्ट पुढे सुद्धा आपल्याकडून मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रवास त्यांनी आपल्यासमोर मांडला. सरांचा प्रवास आम्ही आमच्या या डोळ्यांनी जवळून पाहिला आहे. त्यांच्या या संस्थेचा संघर्ष, पण त्यांची जेवढी शक्ती आहे त्यापेक्षा शक्ती असावी आणि सरांचा ग्रुप आणि आमच्या सरांचा आशीर्वाद या सगळ्या गोष्टी नाही शक्य लागतात. कि उस व्यक्ति की शक्ति का कोई मुकाबला नहीं, उस व्यक्ति की शक्ति का कोई मुकाबला नहीं जिसके पास शक्ति के साथ सहन शक्ति भी हो. आणि त्याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर दादाराव बनकर सर. धन्यवाद सर. मी माननीय रामलाल सरांना इकडे पाचार करतो आहे. सरांनी आघातची माहिती, प्रस्तावित प्रचार आणि माननीय पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. प्रास्ताविक आणि परिचय करून देत आहेत माननीय रामलाल सर, संस्थापक संचालक आघात फाउंडेशन. नमस्कार. रिसर्च डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया व आकार फाउंडेशन नागपूर व पुणे द्वारा संयुक्तरित्या आयोजित आजच्या या समारंभाला हे सन्माननीय अतिथी इथे उपस्थित आहेत. यांच्या कार्याचा, त्यांच्या सामाजिक एकूण सर्व कार्यपद्धतीचा आपल्याला परिचय आहे. प्रत्येक समाजभान आणि एकूण समाजाच्या कल्याणासाठी काम करणारी एक वेगळी ओळख आजच्या उपस्थित मान्यवरांची मी इथे करून देऊ इच्छितो. या समारंभाला उपस्थित असलेले या आजच्या स्पर्धा परीक्षा व अभ्यासिका केंद्राच्या उद्घाटनाचे आणि उद्घाटन यांना आमंत्रित करण्यासंदर्भात मी स्वतः सन्माननीय व्यक्ती यांच्याकडे गेलो. उच्च न्यायालयाचे आदरणीय न्यायमूर्ती यांना आपल्याला निमंत्रित करायला जायचंय. तुमचं दडपण माझ्यावर होतं की आपण कसं जायचं, दिलेली वेळ बरोबर पाळल्या गेली पाहिजे. मी अर्धा तास आधीच तिथे जाऊन थांबलो आणि त्यानंतर जी वेळ मी दिली होती तर सर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि न्यायमूर्ती असून सुद्धा सर वेलकम करण्यासाठी तिथे थांबलेले होते. तर मोठ्या माणसांमधलं मोठेपण काय असतं हे मला तिथे बघायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने एका न्यायमूर्तीला भेटून एक 5-7 मिनिटाचा तो प्रवास त्यांनी मला सांगितला की आमच्या काळात कशा पद्धतीने आम्ही शिक्षण घेतलं, कशा सुविधा होत्या, आम्ही न्यायालयात कसं जात होतो, अगदी चपराशापासून तर क्लर्क पासून सगळ्यांचं मॅनेजमेंट करत करत आम्हाला सगळं काम करावं लागायचं. असे अगदी म्हणजे कुठल्याही पद्धतीचा बळीराव नाही, कुठल्याही पद्धतीचं मोठेपण नाही, अगदी डाऊन टू अर्थ आणि अत्यंत मृदू स्वभावाचं व्यक्तिमत्व, पण तेवढंच उच्च विद्याविषयी. आणि 10 मिनिटात माझ्याकडनं ही सगळी माहिती, तुम्ही काय करता, कशी तुमची संस्था काम करते, म्हणजे एक प्रकारचा माझा इंटरव्ह्यू झाला 10 मिनिटात. असे आदरणीय माझे न्यायमूर्ती माननीय किशोर रोही सर, असे न्यायमूर्ती आपल्या देशाला लाभले. समाजात त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्था टिकून आहे हे मला इथे विशेषत्वाने नमूद करताना करावंसं वाटतं. आणि या समारंभाचे उद्घाटन म्हणून आपण सर आम्हाला इथे उपलब्ध झाला. आपलं नाव आमचे मार्गदर्शक माननीय विजय फुगाळे सर यांनी सुचवलं. मी दोनही मान्यवरांचा विशेषत्वाने माझे न्यायमूर्ती माननीय किशोर रोही सर यांचे इथे स्वागत करतो. कृतज्ञता या संस्थेचा माझा परिचय वाया वरोरा आनंद मनाला जायचं, तिथून एक सामाजिक कार्याची प्रेरणा घ्यायची, अशी कॉलेज लाईफ मध्ये प्रत्येक तरुणाच्या मनात एक मनीषा असते. मी त्यावेळेला शिक्षक होतो आणि 2001-2च्या वेळेचा तो काळ असेल. त्यावेळेला बाबा आमटेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जायचे. आम्ही तिथे त्यावेळी चालू जायचो. त्यानंतर माझे सहकारी जे आजच्या कार्यक्रमाचं संचालन करत आहे यांचा संपर्क आला
आमचे आणखी एक दुसरे सहकारी आहेत किशोर गजलवार व्हिडिओ. आज ते भमरागडला व्हिडिओ म्हणून जॉईन आहे. त्यास तिथे कामाची व्यस्तता असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यानंतर आमच्या अकॅडमिक विभागाचे जे प्रमुख आहेत ज्यांचं संचालन करत आहे प्राध्यापक सचिन जगताप यांचा संपर्क आल्यानंतर ज्ञानदाचा आणि माझा संपर्क आहे. आणि जीवनाचं एक वेगळं पण मला तिथे बघायला मिळालं की कुठल्याही पद्धतीचं शासकीय अनुदान नसताना मुख्यतः आपण बघतो की कुटुंबामध्ये एक दोन मुलांचं करताना आई वडिलांची अडचण होते की या मुलाला पुस्तक काढण्याचे, याला हे पाहिजे त्याला पाहिजे. आई वडील वैतागून जातात, किती लागतं किती करावं सगळं. आणि एक असा पालक असावा 200-300 मुलांचं पालकत्व घेतो, त्यांची निवासाची, भोजनाची आणि उच्च शिक्षणाची व्यवस्था तिथे करतो आणि कुठल्याही पद्धतीची अडचण त्यामध्ये येऊ शकत नाही. आणि मला नंतर तर कळलं की काही मुलं 12वी नंतर जर उच्च शिक्षणाला जात असतील, इंजिनिअरिंगला जात असेल तर त्यांच्या पालकांपेक्षा हे जे आमचे सर आहेत यांनाच त्याच्या 4 वर्षाचं शिक्षण कसं होईल, त्याला लॅपटॉप पाहिजे का, मोबाईल पाहिजे का, ही सगळी तळमळ. एक महापालक असलेलं हे व्यक्तिमत्व तेवढं सुदृढ व्हावे. मला वैयक्तिक आयुष्यातही त्यांचं मार्गदर्शन मिळतं, मदत मिळते. असे आदरणीय आमचे सगळ्यांचे पालक आणि मार्गदर्शक प्राध्यापक मधुकर उठलेंचे वाचन इथे उपस्थित झाले. मी त्यांचंही या स्थळावर उपस्थित असलेले माजी सनदी अधिकारी. शिक्षकानंतर माझं जॉईनिंग नागपूर डायरेक्ट झालं होतं. त्यावेळेला आदरणीय सर जिल्हा परिषदला वर्धा कलेक्टर नंतर सरांचं टेबलवर नागपूर जिल्हा परिषदला सीओ म्हणून सर आहे. आणि शिक्षकाच्या प्रशिक्षणादरम्यान सरांच्या बैठक असायची, त्यावेळेला भेट व्हायची. एक संवेदनशील अधिकारी की ज्या अधिकारी जनरली सीओ IAS अशा पद्धतीचं म्हटलं की प्रचंड दडपणामध्ये कर्मचारी काम करत असतात. पण मला सांगताना आनंद वाटतोय की अगदी लहान कर्मचाऱ्यांना सुद्धा संवेदनशील पद्धतीनं प्रॉपर लॉनी काम करायला लावणारं एक व्यक्तिमत्व नागपूर जिल्हा परिषदला सीओ म्हणून होतं. आणि त्यांनी अगदी रूट लेवल पासून शासनाच्या योजना कशा पोहोचतील यासाठी प्रयत्न केले. म्हणजे सरांच्या अगोदरचेही सीओचा कार्यकाळ आम्ही बघितला आणि ज्यावेळेला सर होते त्यावेळेचाही कार्यकाळ आम्ही बघितला. त्या कार्यकाळामध्ये शिक्षकांचे प्रशिक्षण उत्तम रीतीने चालले जात होते, जे त्याला द्यायला पाहिजे ते मिळत होतं. असे व्यक्ती पुढे तो परिचय आज कृतज्ञताच्या माध्यमातून इथे पुढे आला. म्हणजे प्रशासनामध्ये सामाजिक आणि विशेषतः लोकांच्या कल्याणाची काम करण्याचा खूप मोठा टेबल सरांचा राहिला. पुढे सामाजिक विभागाला सर आयुक्त होते आणि महाराष्ट्रावर आजही अगदी प्रचंड प्रेरणेने काम करतात. विविध सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातभार असतो. असे माजी सनदी अधिकारी माननीय श्री विजय भोगावे सर या समारंभाला उपस्थित आहे. त्यांचंही इथे मनपूर्वक स्वागत. आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय प्रभू शिंदे सर अत्यंत मोठं व्यक्तिमत्व, परंतु मित्रांसारखं माझं आणि सरांचं वय म्हणजे त्यांची सर्व्हिस जेवढी झाली असेल तेवढं माझं वय पण नाही आहे. तरी सुद्धा काय काम कसं सुरू आहे, कामात काही अडचणी आहेत का, असं अगदी मैत्री आणि स्नेहाच्या परिभाषेतले व्यक्तिमत्व आदरणीय प्राचार्य प्रभू शिंदे सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित झाले. की त्यांचंही इथे मनपूर्वक स्वागत करतो. आणि रिटायरमेंट हा माणसाच्या जीवनात शब्द कधीतरी येतो. कधी 58 वर्षानंतर येतो, कधी 60 वर्षानंतर येतो, कधी 65 वर्षानंतर येतो. पण काही अशी मंडळी असतात की ती कधीच रिटायर्ड होत नाही, ती कधीच टायर्ड होत नाही, ती कधीच थकत नाही, ती कधीच रुकत नाही. आणि त्या कामाचा उत्साह, टाइम मॅनेजमेंट असेल म्हणजे 8ची वेळ दिल्यानंतर 8 म्हणजे 7 59 असं ते टाइम मॅनेजमेंट. आणि जसं शासनामध्ये काही अधिकारी आपल्याला भेटतात की हे नियमात बसलं काम होणार, हे नियमात बसत नाही काम होणार नाही, तसं एक व्यक्तिमत्व की हे या वेळेला मी इथे असणार, तुम्ही तिथे असलेच पाहिजे. आणि म्हणून मला 1 महिना खूप शिकायला त्यांच्याकडे मिळालं. गेल्या 1.5 महिन्यात आम्ही सोबत काम करतोय. हे सगळी व्यवस्था आज जी आपल्याला नीटनेटकी दिसते की ज्यांच्या कल्पनेतून ज्यांच्या मार्गदर्शनातून मी करू शकलो, आमची सगळी टीम करू शकली, ते म्हणजे या संस्थेचे सचिव डॉक्टर दादाराव बनकर सर. अत्यंत उत्साही प्रेरणादायी व्यक्तिमत्व, डेडिकेटेड पर्सनॅलिटी कुणाला म्हणायचं
आणि न चुकता म्हणजे आजही त्यांचा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे. म्हणजे आज सकाळी 8ची वेळ होती, बरोबर 7:59ला आज गुढीगुडीला निघायचंय, कोण कोण तयार आहे? म्हणजे अपेक्षेपर्यंतही वेळेला म्हणजे वेळ आणि कामाची इज्जत केली पाहिजे माणसाने, हे ड्रीम त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. ते आदरणीय डॉक्टर बनकर सर या समारंभाला उपस्थित आहेतच. त्यांचं एकूणच काम सगळ्या स्वागत करतो. इतर मान्यवरांपैकी आदरणीय डॉक्टर संजीव कुमार सर प्रशासकीय कामाच्या काही व्यस्ततेमुळे सर इथे येऊ शकले नाही. सरांनी मेसेज आदरणीय इजल प्रोग्राम सर यांना पाठवला की भविष्यात नक्कीच मी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित होऊन आपल्याशी संवाद साधेल. ते सर आज या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, त्यांचा मेसेज आपल्याला इथे आला. दुसरे माननीय निलेश भरणे सर एसीपी सर, तेही काही पोलीस व्यवस्थापनाच्या कामामुळे कदाचित ते येऊ शकतील किंवा पण त्यांचा मेसेज आम्हाला आलाय की मी वेळेवर पोहोचू शकत नाहीये. आणि दुसरे दोन मान्यवर माननीय प्रताप वाघमारे तहसीलदार, त्यानंतर माननीय रीना चंदनतू, ते थोड्या वेळात आपल्याला जॉईन होणार आहे. त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला इथे लागणारच आहे. मी सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी आज मुद्दामच हे स्टेजवर बसू नये हा संस्कारही मी ओरड्यातून शिकलो. कारण ती ही एवढी मोठी माणसं आहे, त्यांचं एवढं काम आहे की आमचं काम आहे की आम्ही पुढे बसून तुमचं काम बघावं आणि अधिक जास्त काम करण्याची प्रेरणा तुमच्याकडून घ्यावी. आणि म्हणून मी कदाचित पुढे कधी माहित नाही मला कधी या इथे बसण्याच्या पात्रतेचा होईल, पण मी आज शिकण्यासाठीच पुढे बसलोय. त्यामुळं मी अगदी सन्मानाने आपला आग्रह नाकारला, त्याबद्दल मी क्षमा मागतो. की या समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय रेखाताई, आदरणीय दादा, आदरणीय सर, आदरणीय करू सर, सर्व मान्यवर आणि विशेषत्वाने उपस्थित असलेले तरुण मित्र आणि बंधू भगिनींनो, बुटीबोरीमध्ये संस्था चालू करण्याचा विचार जेव्हा आला, याला मुख्यतः 3 आग्रह राहिलेले आहेत. एक आहे माननीय प्राध्यापक मधुकर उपलेंचवार सर, तू केलं पाहिजे, बुटीबोरीला आपली संस्था आहे, सगळे आपले लोक आहेत आणि ग्रामीण भागात हे काम झालं पाहिजे. दुसरा आग्रह म्हणजे आदरणीय इजल प्रोग्राम सर आणि त्यानंतर तिसरं प्रत्यक्ष काम म्हणजे डॉक्टर बनकर सर. परंतु केंद्र टाकणं आणि त्याचं काम प्रत्यक्षात सुरू होणं त्यामध्ये बऱ्याचशा बाबी असतात. आणि ज्यावेळेला आम्ही याचं थोडं अनालिसिस केलं तेव्हा अनेकांनी सांगितलं की ते एकच सिनियर कॉलेज आहे, बहुधा मुलांचा कल हा बुटीबोरी नागपूरलाच असतो, तर त्यामुळे तिथे शक्य होणार नाही. असा सगळा विचार हा 2008-9 ला नागपूर बद्दल होता की नागपुरात स्पर्धा परीक्षा केंद्र चालणं शक्य नाही, इथे वातावरणच नाही, इथे तसा मुलांना विश्वासच वाटत नाही. पण 2007-8च्या बॅचला आम्ही 6 मुलं नागपूर विद्यापीठात अभ्यास करून वेगवेगळ्या परीक्षा पास झालो. आम्ही हे ठरवलं की जिथे उगत नाही हा जो एक गैरसमज लोकांचा झालाय तो मातीचा दोष नाहीये, तो मातीचा गुणधर्म नाही, तो विचारांचा गुणधर्म आहे की इथे पेरलेलं उगत नाही. आम्ही जोखीम पत्करली. 2008-9च्या नंतर काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2009 ते 2012 संघर्ष केला, मुलांमध्ये तो विश्वास निर्माण केला आणि आम्ही पेरलंही आणि चांगलं उगवलंही आणि त्याला पाणीदार चांगली कणसही लागली. अनेक विद्यार्थी बीएससी बीएससीच्या माध्यमातून यशस्वी झाले. आकार फाउंडेशनचा हा प्रवास एक स्वयंसेवी शैक्षणिक संस्था म्हणून आम्ही एस्टॅब्लिश केलं, जेणेकरून हे काम व्यक्ती सापेक्ष राहता कामा नये. म्हणजे रामपाल उद्या काही कारणांमुळे काम करू शकला नाही म्हणून मोमेंट थांबता कामा नये. आणि म्हणून आम्ही चांगले शिलेदार निवडले. किशोर गजरवार, माजी सरकारी सचिव जगताप, डॉक्टर नितरपुला, प्राध्यापक रामेश्वर जागाय. मी जरी पुढे तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात दिसत असलो तरी मला पुढे करणारे हे सक्षम सगळी लोक आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या मजबूत इराद्यावर आकार फाउंडेशनचं काम विदर्भ आणि
विदर्भाच्याही बाहेर पोहोचलं. आणि म्हणून बुटीबोरीमध्ये एक खूप चांगलं शांत वातावरण असलेलं हा प्रेमायसेस आहे. आणि इथे बाहेरून जे मुलं नागपूरला येतात त्यांना कुठेतरी रूम अडगळीला करावी लागते. इथे व्यवस्थित व्यवस्था नसतात, जेवण व्यवस्थित मुलांना मिळत नाही, त्याचा त्याच्यावर प्रकृतीवर परिणाम होतो. प्रकृतीवर परिणाम झाला की त्याचा अभ्यासातून दुर्लक्ष होतं आणि हळूहळू त्याचं ड्रॉपआउटचं प्रमाण वाढतं. तर ही जी समस्या आम्हाला नागपूरला लक्षात आली, त्यामुळे आम्ही विशेषत्वानं या प्रकल्पासाठी भर दिला आणि आज त्याचा योग जुळून आला की त्याचं उद्घाटन आज होत आहे. आकार फाउंडेशनचं काम महाराष्ट्रभर पोहोचण्याचा म्हणजे आपण चांगलं काम करतोय पण त्याला अप्रिशिएशन मिळत नाही अशी अडचण जेव्हा आमच्या लक्षात आली, 2015-16 आम्ही पुण्याला केंद्र टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रत्येक विभागीय स्तरावर स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती अभियानाचं काम हाती घेतलं. यातनं आमच्या लक्षात आलं की जो अत्यंत स्कॉलर मुलगा आहे तो यशदा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे प्री आय ट्रेनिंग सेंटर आहे तिथे तो जातो, परंतु जिल्ह्यात विभागात या जागा 60 असतात. आता 60 जर विद्यार्थी तिकडे गेले तर बरेचसे असे विद्यार्थी असतात की ज्यांना आधी तयारी करायची असते पण ते सीएच्या परीक्षांना सिलेक्ट होऊ शकले नाही. काही थोडा वर्ग असा आहे ज्यांच्या पालकांकडे भरपूर पैसा आहे तर हे मुलं दिल्लीला जाऊ शकतात, पुण्याला जाऊ शकतात. पण मॅक्सिमम असा व्हॅल्यू आहे वर्ग आहे विद्यार्थ्यांचा की ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, मध्यम गुणवत्ता आहे, परंतु आर्थिक परिस्थिती नाही. पण अशा मुलांसाठी काही विकल्प देता येईल का आणि याचा विचार आम्ही केला आणि विभागीय स्तरावर एका प्रवेश परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आणि त्यातून 300 गरीब मुलं सिलेक्ट करायचे. त्यातून पहिल्या 100 मुलांकडून 25% फी घ्यायची. पूर्णपणे फुकट दिलं की तो पुढच्या महिन्यातच येणं होतं, कारण त्याचं काही कॉन्ट्रिब्युशनच तिथे राहत नाही आणि त्याला त्याचं काही महत्व उरत नाही. दुसरी बाब, जरी त्याला फ्री द्यायचं तरी क्वालिटी द्यायचं, म्हणून 25% आलेल्या फीस मध्ये त्याला आपण नोट्स देऊ शकलो पाहिजे, त्याला वर्कशीट देऊ शकलो पाहिजे, त्याला टेस्ट सीरीज देऊ शकलो पाहिजे. हे सगळं आणि उरलेल्या 200 मुलांना 50% फी माफ करण्याचा निर्णय घेतला. 2013 पासून आम्ही हे काम करतोय आणि मला सांगताना तुम्हाला आनंद होतोय की अगदी पुण्यामध्ये सुद्धा राज्यसेवेच्या अगदी 200 आणि युपीएससीच्या 100 मुलांच्या बॅचेस आपल्या फुल आहे आणि तिथेही हे गरीब विद्यार्थी आज चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकत आहेत. तोच प्रकल्प आपण नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर सर्व विभागीय स्तरावर राबवण्याचा निर्णय घेतला. थोडक्यामध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणजे आधार फाउंडेशनच्या ज्या काही इतर संस्था महाराष्ट्रात आहेत त्या तुलनेत आधार फाउंडेशनची फी 1/3 आहे. म्हणजे युपीएससीच्या पुण्यामध्ये फी 1.5 लाखापासून 2.5-3 लाखापर्यंत आहे. आपली फी 65,000 पुण्यामध्ये, म्हणजे त्यातही अगदी 1/3च आहे. तर त्या फीस मध्ये सुद्धा आपण 50% मुलांना फी माफी देतो जेणेकरून ते चांगलं आपल्याला चालवता येईल. थोडक्यामध्ये ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्याने आधार फाउंडेशनला फीस भरून प्रवेश करावा. ज्याची आर्थिक परिस्थिती साधारण आहे किंवा तो फीस भरू शकत नाही अशांनी गुणवत्तेने घ्यावा. म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतचा जो बेसिक अभ्यास आहे त्यावर आपण ती प्रवेश परीक्षा देतो आणि म्हणजे श्रीमंत मुलांसोबत गरीब मुलांनाही त्याच दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे असा आपल्या संस्थेचा हा प्रयत्न आहे. आणि 2013 पासून आपल्याला त्यामध्ये चांगलं यश मिळत आहे. त्याच धर्तीवर आपण बुटीबोरीला या केंद्राची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि मला या विशेष आनंद आहे यामध्ये या क्षेत्रात काम करणारे ज्यांच्याकडे ऑलरेडी कॅडर आहे त्यांनी त्या क्षेत्रातली परीक्षा पास केली, त्यांनी प्रशासनामध्ये काम केलंय. ते आदरणीय इजेड घोबरागडे सर हे या प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार म्हणून आमच्या सोबत आहे. तर त्यामुळं एक विशेष त्याचं आम्हाला भांडवल असल्याचा तो अनुभव आम्हाला येतोय. आणि म्हणून बुटीबोरी व परिसरातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि विदर्भाच्या भागातले जे विद्यार्थी नागपूरला येऊ इच्छितात पण नागपूरला त्यांची निवासाची व्यवस्था नाही अशांसाठी हा प्रकल्प आपण इथे सुरू करतोय. आज आपल्याला 7 तारखेपासून याच्या बॅचेस आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. 7 दिवस त्याचे आपण कार्यशाळेचे सत्र ठेवणार. म्हणजे युपीएससीची बॅच कशी चालेल, त्याचं विषयांचं ओरिएंटेशन कसं असेल, आपले फॅकल्टी कसे शिकवतात आणि विद्यार्थ्यांनी येऊन स्वतः त्याचा अनुभव घ्यावा यासाठी आपण ते सत्र ठेवले. तर येत्या 7 तारखेपासून
UPSC इंटिग्रेटेड प्रोग्राम आणि राज्यसेवा व दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा जे स्टेट सर्व्हिसेस व PSR SDR PSO याची सुद्धा बॅच आपली सुरू होते. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट प्रवेश घेणं शक्य नाही अशा मुलांसाठी आपण 20 तारखेला प्रवेश परीक्षेचं आयोजन केलंय. जे गरीब मुलं आहेत जे पण त्यांनी 7 तारखेपासून मोफत मार्गदर्शन कार्यशाळेला जायचंय, कसं शिकवलं जाते त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि 20 तारखेला आपण प्रवेश परीक्षेचं आयोजन केलंय. त्या प्रवेश परीक्षेनंतर आपलं पॅनल मान्य रिजल्ट प्रोग्राम सर याच्या अध्यक्षतेमध्ये आम्ही 3 पॅनल तयार करू जेणेकरून जे 300 मुलं आपण निवडणार आहोत ते खरे लाभार्थी असावे. म्हणजे तो खरा लाभार्थी असेल त्यालाच फक्त शिष्यवृत्ती आणि ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी संस्थेला फीस भरून प्रवेश घ्यावा असे दोन्ही मार्ग आपण त्यामध्ये ठेवले. तर बुटीबोरीमध्ये वातावरण नाही, वातावरण असं असंच काही असत नाही. याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. पुण्यामध्ये आज 2 वर्ष झाले आपण काम करतो. मला आपल्याला सांगताना आनंद वाटतो पुण्यात अनेक मोठमोठ्या संस्था लौकिक अर्थानं पैशाने मोठ्या असलेल्या संस्था आम्ही बघितल्या. पण मागील वर्षी बायलिंग्युअल टेस्ट सिरीज आकार फाउंडेशन सुरू करणार पुण्यातली पहिली संस्था आहे. म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपण पहिल्यांदा तिथे टेस्ट सिरीज चालू केली. दुसरं मला आपलं त्यात यश सांगावंसं वाटतं की जेवढे विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश घेताना असतात तेवढेच विद्यार्थी परीक्षा देईपर्यंत असतात. म्हणजे जवळपास 5 to 10% ड्रॉपआउट आहे. उलट बाकी संस्थांमध्ये 1-1.5 महिने विद्यार्थी असतात आणि त्यानंतर 90% ड्रॉपआउट आहे. तर हे प्रमाण मला तिथे बघायला मिळालं. आणि दुसरी बाब मला तुम्हाला सांगायला आवडते की आपण फीडबॅक घेतो मुलांचा प्रत्येक महिन्यात की फॅकल्टीचं काम कसं चाललंय, तुम्ही ज्या उद्दिष्टासाठी येत आहे ते तुम्हाला मिळत आहे का, आणि तुम्हाला ज्यांनी चांगलं शिकवलं भविष्यात कोण फॅकल्टी आपल्याकडे कंटिन्यू असावे. 95% विदर्भातले फॅकल्टी असावे अशी पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची डिमांड आहे. आणि म्हणून हे एक वेगळेपण आहे की ज्या विदर्भात पुण्यातले लोक येऊन शिकवत होते आज विदर्भातली मंडळी पुण्याला जाऊन मार्गदर्शन करत आहे. म्हणजे टॅलेंट फक्त हे पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात नसून ते विदर्भाच्या मातीतही आहे. यावर या निमित्तानं शिकावं होतं. तर अशा पद्धतीने हे काम आपण इथे सुरू करणार आहोत. आणि म्हणून या भागातला जो विद्यार्थी आहे मला त्याला एक आवाहन करायचंय की आपल्याकडे 10वी 12वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर या अगोदर असा ट्रेंड होता की 12वी नंतर इंजिनिअरिंग नंतर जॉब. त्या ट्रेंड प्रमाणे आई वडिलांना असं वाटतं की आता माझ्या मुलाला नोकरी मिळेल. आई वडील स्वतःच जी काही मिळकत आहे सर्व्हिस मधला असलेला पैसा आहे तो संपूर्ण पैसा त्या मुलाच्या शिक्षणासाठी, त्याला ट्युशन पाहिजे, त्याला राहायला पाहिजे, त्याला बँकसाठी तो लावतो. मुलाची डिग्री होते तोपर्यंत आई वडिलांची रिटायरमेंटची एज असते. आणि या स्टेज मध्ये असं असतं की इथून पुढचा गाडा मुलांनी पुढे हातावा. तर ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांनाही आज विदर्भ भागामध्ये परिस्थिती अशी आहे की शासकीय नोकरी जर सोडली तर या भागात सुरू असलेल्या ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत किंवा इतर काय ऑर्गनायझेशन काम करत आहे हे इंजिनियर मुलांना 10,000 ते 15,000 पगार देऊ शकेल एवढी सुद्धा क्षमता फायनान्शियली त्या कंपन्यांची नाही. आणि मग आज इंजिनियर झालेला मुलगा जो 4 वर्ष इंजिनिअरिंगला आई वडिलांचा जमा केलेला 5-6 लाखाचा खर्च तो करतो आणि त्यानंतर तो 10,000ची 15,000ची 20,000ची नोकरी करतो. हे चित्र आहे. आणि म्हणून आपल्या भागामध्ये आज तरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवा किंवा शासकीय नोकरी हा जे वास्तविक जो आहे मार्ग आहे, राष्ट्र मार्ग आहे. त्यानंतर जमिनीकडे जर आपण बघितलं तर ऑलरेडी आपल्याकडे हंगामी जमीन आहे. म्हणजे जर खरीप हंगामामध्ये पाऊस आला तर एक उत्पन्न मिळेल आणि तो पाऊस नाही आला पहिलं उत्पन्न गेलं आणि त्यानंतर दुसरं उत्पन्न येण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून एक आपण आतापर्यंत शिक्षण घेतलं, डिग्री झालो, डिग्रीच्या सोबत आपल्याला एक इनडायरेक्ट मेसेज आहे की आता नाउ दिस इज टाइम टू पे बॅक द सोसायटी. आता सोसायटीला तर नंतर देऊ आपण आणि कुटुंबाला आधार देऊ शकतो. आणि म्हणून इथे जे उपस्थित विद्यार्थी आहेत मला त्यांना आवाहन करायचं आहे की पुणे भागामध्ये मुलं 10वी आणि 12वी नंतरच मला काय करायचं याचा निर्णय घेऊन कामाला लागतात. आणि म्हणून आपण थोडासा आपला आळस झटकून डिग्री नंतर बघू, आताच काय येऊन पडलंय, करता येईल नंतर,
ह्या गोष्टी जर आपण सोडून दिल्या आणि 10वी पासून भविष्यात आपल्याला तयारी करायची आहे, ही परीक्षा पासच करायची आहे, तर डिग्री सोबत जर आपण अभ्यासाचं नियोजन केलं, मला असं वाटतं 21व्या 22व्या वर्षीच आपल्या हातामध्ये नोकरी राहील आणि आपल्या कुटुंबाला चांगला हातभार मिळेल. आणि म्हणून आपल्या भागात वातावरण नाही, त्याला आपली विचारसरणी जबाबदार आहे. त्यामुळे इकडे वातावरण तेव्हाच तयार होईल जेव्हा आपण जबाबदारीने स्वतः काम करण्याचा निर्णय घेऊ. म्हणून जे कवी म्हणतात की अंधेरी लाल केली समोर जागा इथे पण जागा. म्हणून आपल्या भागातील मुलांना मला सांगायचंय की कितीही अडचणी असतील आपल्या गावामध्ये, कौटुंबिक स्तरावर अडचणी असतील, तर त्या आई-वडिलांनी त्यांच्यातल्या बेस्ट प्रयत्नांनी आपल्याला चांगल्यात चांगलं वातावरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून जे आहे ते बेस्ट आहे. इथून पुढे आपल्याला अधिक ती बेस्ट करायचंय. त्यामुळे हे अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर, लावण्या तू दिखे थे काळजाची बात कर, हे असलेल्या सगळ्या मुलांना आपल्याला इथे लक्षात ठेवायचं. हे जर करता आलं तर निश्चित चांगलं करिअर आपल्याला उभारता येईल. चांगलं करिअर जर आपण उभारू शकलो, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आपल्याला चांगली होईल आणि त्यातून आपला पुढचा जो विकास आहे तो प्रशस्त होईल. त्यामुळं आकार फाउंडेशनच्या वतीनं आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीनं एक चांगल्या विचाराला, एक मोठ्या विचाराला, ज्याला विदर्भाला ज्याची गरज होती, अशा प्रोजेक्टची आपण इथे सुरुवात करतोय. दोनही संस्थेमध्ये अशी मंडळी आहे की त्यांच्या करिअरचा फेज संपलेला आहे. म्हणजे मला काही या प्रकल्पातून 4 पैसे मिळावे, मी काही माझं वैयक्तिक काही भलं करावं, हा माझ्या जीवनाचा काळ निघून गेला. मी स्वतः शासनाच्या सेवेत 12 वर्ष काम केले. माझ्या स्वतःच्या आयुष्याचा तो फेज संपला. ही सर्व मान्यवर मंडळी तर रिटायर्ड आहे. आणि म्हणून हे जे काही इथून आपल्याला ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची फीज येईल आणि जे मुलं गरीब आहे पण गुणवान आहे अशांना आपण शिष्यवृत्ती देऊ. त्यातून जे 4 पैसे येतील त्यातून इथेच मुलांसाठी अधिक काय सुविधा करता येईल, इथेच आणखी नवीन नवीन काय प्रकल्प चालवता येईल, त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आकार फाउंडेशनच्या अकॅडमिक प्लॅनिंग पद्धती 2 मिनिटं त्याची घेतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आमची जी भूमिका आहे ही स्पून फिडिंगची नाही. आमची ही भूमिका म्हणजे आज आपण बघतो की जुन्या पिढीला असं वाटतं की गुरुकुल शिक्षण पद्धती चांगली होती, कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती चांगली होती. आज आपल्याला असं वाटतंय की आता आधुनिक विचारांच्या पद्धतीची शिक्षण पद्धती योग्य आहे, टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे वगैरे वगैरे. आणि आपण याचा सार अनालिसिस करून जर बघितला तर आपण सगळे मेकॅवल शिक्षण पद्धतीचे प्रोडक्ट आहोत. आणि ही शिक्षण पद्धती सर्वंट तयार करण्याच्या प्रोसेसला बेस करते. आणि सर्वंट जर आपल्याला बनायचं असेल तर पुढच्या काळात जर आपल्याला आउटडेटेड व्हायचं असेल तर 2च मार्ग आहेत. सुरक्षितता त्याचा प्रमाण मानला असला पाहिजे आणि त्यामध्ये एक तर मला शासनाच्या सर्व्हिस मध्ये जाता आलं पाहिजे जेणेकरून माझं संपूर्ण आयुष्य हे सुरक्षित होईल. मला कुणाच्याही पुढे हात पसरवायची गरज पडणार नाही. म्हणजे अगदी माझ्या स्वतःच्या मुलांच्या पुढे सुद्धा हात पसरवायची गरज पडणार नाही. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा, मला हा अभ्यास जर नीट करता आला आणि योगायोगाने मला जॉब जरी नाही मिळाला तर ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची 1-1.5 वर्षाची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्ही जाल तिथे तुम्हाला स्वावलंबी आणि आत्मभान ठेवून किंवा मी आत्मनिर्भर राहून आपलं जीवन जगू शकेल. आणि म्हणून अभ्यास करण्याशिवाय आज पर्याय नाही हे विदर्भातील मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्वांना मी आवाहन करतो की आमची इथे भूमिका शिक्षकांची नसून एक तुम्हाला सहाय्य करणाऱ्या मार्गदर्शकाची असणार आहे. आपण पूर्ण जे काही कोर्सेस इथे राबवणार आहोत त्याचा संपूर्ण अकॅडमिक प्लॅन, त्याचं वार्षिक नियोजन पहिल्याच दिवशी तुमच्या हातात असेल. त्याचं आठवड्याचं नियोजन, प्रत्येक दिवसाच्या कामाचं नियोजन तुमच्या हातात असेल. आणि ते मॅनेजमेंटकडे असेल, ते शिक्षकांकडे असेल. त्यानंतर सकाळी 8चं जर सत्र असेल तर अर्धा तास आधी आपल्याला यायचे. अर्धा तास आपण आधी आल्यानंतर त्या दिवशी जो टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल आपण युनिव्हर्स टॉपिक घेणार आहोत तर त्यावर 25 प्रश्नांची टेस्ट आल्या तुमच्या हातात असेल. आमचे 2 उद्देश त्यामागे असतील की तुम्हाला किती येतं ते बघा आणि येत नाही ते पण बघा. म्हणजे आपल्याला येत नाही हे माहिती असणं पण गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर
फॅकल्टी येऊन शिकवतील ते 2 तासापैकी मी रीना जनबंधू DYSP या भागामध्ये SDPO म्हणून कार्यरत आहे त्यांचं इथे स्वागत करतोय. त्यानंतर आमचे शिक्षक जे या विषयामध्ये त्यांनी स्वतः पुस्तकं लिहिली आहे, 5-5 वर्ष त्यांनी अध्यापन केले, ते तुम्हाला शिकवतील. 2 तासापैकी 1.5 तास शिकवतील आणि उरलेल्या अर्ध्या तासाची वर्कशीट दिली आहे त्या प्रश्नांचं जे आहे ते विश्लेषण करतील. म्हणजे त्या दिवशी कन्सेप्ट क्लिअर होती, विषय पण कळेल आणि त्याच्यासोबत नॉलेजचं अप्लिकेशन होतं की नाही हे सुद्धा तिथे दाखवलं जाईल. डिग्री टेस्ट होती, महिन्याला ऑफिसर ऑफ द मंथ आपले शेड्यूल असतील